पश्चिम विदर्भात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून वाशिम कृषी उत्पन्न बाजाराची ओळख आहे। कालच्या दरम्यान जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सोयाबीन विक्रीला आले आहे ते 35 ते 1000 क्विंटलच्या जवळपास सोयाबीन विक्रीला आले आहे। यामुळे शेतकऱ्यामध्ये जे आता जे वाहनाला जे बिजवाई वाहन आहे याला मोठ्या प्रमाणात दर मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी इथं गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येते। विशेषतः म्हणजे कालच्या दरम्यान जे साधं सोयाबीन आहे त्याला दर म्हटलं तर 4000 ते 4800 पर्यंत दर मिळाला। तसेच बिजवाई जे 4 वाहनं आहेत त्या बिजवाई वाहनाला 6000 ते 8000 पर्यंत 8500 पर्यंत दर मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाहनाला जे बिजवाई वाहन असो या साधं सोयाबीन असो याला मोठ्या प्रमाणात दर मिळत असल्यामुळे शेतकरी हा पूर्ण वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे या ठिकाणी जर तशी परिस्थिती जर बघितली आपण तर मागील 2 दिवसापासून इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे दिसत आहे। 35000 क्विंटलच्या जवळपास सोयाबीन या ठिकाणी आलं होतं। मात्र कालपर्यंत जे 18000 क्विंटलच्या जवळपासच या ठिकाणी म्हणजे मोजणी झाली आहे। त्यातच आता या परिस्थितीत जर बघितलं तर सध्या 20000 क्विंटलच्या जवळपास अजून मोजायला बाकी आहे। त्यामुळे आपल्या बाजार समिती या वतीने कोणताही माल या ठिकाणी आणू नका, मात्र वाहनाने पुन्हा आजही अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपलं सोयाबीन घेऊन या ठिकाणी आलेले। त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा या पुसद नाका ते कृषी उत्पन्न बाजार पर्यंत लागल्या आहेत। 1 किलोमीटर ही वाहनाच्या रांगा आहेत। त्यामुळे आता मोजमाप करण्यासाठी अजूनही काही शिल्लक दिवस लागणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अनेक वेळा आवाहन करून बी शेतकरी या बाजार समितीकडे येत असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।